ए पूनम, ए पूनम, काय हो? स्वयंपाक झालाय का? स्वयंपाक जाऊबाईंना सांगितलं होतं करायचं. बर बघ बर झालाय का? मला जायचंय जरा रानात. काय झालंय भुका बिली लागले ते मला. होय का? हो बाबा, मी जाऊबाईंना जाऊबाई काय ग बाय? या इकडे. लय काम राहिले ते बाबा रानातले अजून. हा. मरणात अजून ते खाल्ल्या कोपऱ्या औषध मारायचं राहिले या. तुम्ही पण काम ऐकत नाही. काय झालं? डबा झाला का यांचा? नाही, मी नाही केला डबा. बघितलं का? अगं एक काम यांना धड जमत नाही. तसं नाही भाऊजी, मला सकाळ धुणं बरंच वाटत नाही बघा. डोकं गरगरायला लागले, हातपाय जीव नसल्यागत झाले बघ. मन केलं नाही. नाही नाही, कामाच्या टायमिंगलाच तुमचा हातपाय जड येते, डोकं दुखतं, ताप येतो, थंड वाजून येते. आणि काम नसली की मग मात्र 3-3 टाइम तुम्हाला घरात बसून खायला तेवढं कसं कळतं या? पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुमचं दुखू नाही तर खूप तुम्ही पहिला डबा तयार करून ठेवा म्हणून. मी तिकडे राब 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 आहे शेतात आणि तुम्ही इथं घरात बसून तुमचं दुखतोय खुपतोय. अहो, तसं नाही करत असते किंवा आज खरंच अहो मला- काय एक दिवस तुम्ही काम केलं नाही लागला सांगाय मला कळत असेल का? ह्या नाकीन बघा राहिले का माझ्या अंगात काय रानातलं कष्ट करू करून? तरी तुम्हाला नुसतं घरी बसून रानात काम करणाऱ्या माणसांना खायला घाला येत नाही का तुम्हाला? ह्यांचं काय झालंय? कुठलं काम सांगितलं की दुखाय खुपाय सुरुवात होती. हेच झालंय आता घरात या. तसं नाही ग पुन्हा, खरंच माझं लय दुखतंय ग. नाही तर मी समज, नाही तर थांबा, मी करून देते. काय नको हे असलं चिडचिड करून आण तरी मला गोड लागेल का? तुम्हाला आहे ना राहायचं असलं तर नीट राहणार, तिकडे तुमचं तुम्ही वाहिलं राहा. तसलं सांगू नका आम्हाला. घरचं काम बघायचं, बाहेरचं काम बघायचं, तरी बी राहू साधं तुम्हाला 2 घास करायला येत नाही तर घरात जाऊन. भाऊजी असं काय म्हणते? मी कुठं वायली राहीन? तिकडं कुठे बी राहा, आम्हाला सांगू नका. वैताग आला तो तुम्हाला नसलं, तुला जमत नसलं तर ह्यांना नीट सांग. ओ, उद्यापासून सगळी कामं व्यवस्थित करायची आता सांगते मी. तुमच्यामुळे मला पण बोलणं खावं लागलं का नाही बघा बरं. बरं. कपडे राहिल्यात, अजून भांडी राहिल्यात तशीच पडल्यात आणि खुशाल झोपलाय. वैताग आलाय नुसता. करते. अहो काय करताय तवा? नुसतं करते करते करते. हिथून माग काय केलंय? भावाच्यानं सुद्धा काय करायचं झालं नाही, तुमच्याच्यानं हिथनं भावाला ते भावाला सांभाळून तुम्हाला आता सांभाळायची वेळ आली आम्हालाच. मम्मी मला ना शाळेची फी भरायची. शाळेची फी? रुपया मागायच नाही. हा भाऊजी, तुमच्या पाया पड. पाया पडाय मी काय देव बिव नाही, माझ्या अजिबात पाया पडू नका. अहो तिचं वर्ष वाया जाईल, फीचे पैसे देतील. अहो मग काम करायचं, आपल्याला कळतं ना, आपल्या लेकरा बाळांना आपल्याला शाळेला भरायला 4 रुपये लागतात. तुम्हाला घरी बसून जर मला साधं 2 घास करायचं होत नाही तर मी का म्हणून तुम्हाला देऊ पैसे? अहो तुमच्या भावाने कधी कुणाच्या रानात लावलं नाही हो मला. ते मला सांगू नका, ते भावाचं वेगळं होतं. तुम्हाला राहायचं असलं नीट राहा, नाहीतर तुमचं तुम्ही आपलं तिकडे व्हायला का निघायत ना. असं नका ना करू भाऊजी. मला नका सांगू. तू तरी सांग की त्यांना, अ भाऊजी शाळेची फी दे, बाकी सगळे काम मी करते, सगळे करेन, पण माझ्या पोरीची फी देते. म्हणजे तुम्हाला पण जगवायचं ते जगवायचं आणि वरनं पोरीची शाळा पण आम्ही बघायची का? हा? असं नको म्हणूच ग. कुठलं काम नको कराय, काय नको करायला, आणि वरनं अजून पैसे देईन काय दे. ती राहिलेली काम पटकन करून घ्यायची. नको रडू. पण मम्मी बाबा गेल्यापासून काका आपल्या लक्ष देत नाही तर. हे ग, काका चांगले, तुझी काकी पण चांगली, पण कसे मी त्यांना डबा नाही ना दिला बनवून, म्हणून थोडेसे रागवले. मग मी शाळा सोडून येऊ का? नाही नाही, शाळा नाही सोडायची बाई, मी आहे ना. मी घरचं काम करून, बाहेरची रानातले बी काम करून, कुणाची बी, पण तुला लय मोठं शिकवीन. अजिबात शाळा सोडायचं नाव घ्यायचं नाही. हा, शाळा शिकायची, मोठी साहेबीन होणार आहे ना. बाबांचं स्वप्न होतं का नाही, तू मोठी अधिकारी व्हावी, मग स्वप्न पूर्ण करणार आहे बाबाचं. तेव्हा अरे तुझं काय वाईट केलं होतं रे मी. माझं जाऊ दे, पण माझ्या या पिलाच्या डोक्यावरून बापाचं छत्र काय राहून घेतलं सर तू. ही थोडं वर पाहिजे होतं अजून. एक कामगार मिळाला त्याने एक डोकं हल्लंय एकट्यानं म्हणून कुठवर बघावं. बागा आता शिवाय कुठं आली हाता तोंडाला.
हिला आयला, जपलं जुनं. तर पैसा आहे. बरं डाळिंब तुला भारी आलाय. हा ना. मग काय करणार, याला एक दोन गडी ठेवावं लागतं ते मला, सगळं काम मलाच बघावं लागतं. एकट्याला थोडी जमणार आहे आता, जेव्हा एवढा मोठा बाग आहे हा ना. आणि त्यात तो भाऊ गेल्यापासून तर मग तू हालत होत असेल. अरे काय तुला सांगायचंय हाल. अरे हालचं भाऊ जावा. आता तवा ते एक बरं होतं, हम्म. पण ती त्याची बायको आणि पोरगी हाय ना अजून माझ्या जोराव. मिस्टेक झाली ना सगळी तुझी. अरे मत मस्त झाली. भावाने आता किती कमवून ठेवले मला माहिती ना. अरे कमवून ठेवलंय सगळं खरं आहे या. मग? पण आता ती पोरगी आहे, त्याची बायको आहे. काय जर ह्या शेतीत मी किती कष्ट केलं तरी शेवटी ह्यातलं निम कोणाला जाणार आहे? निम चुकलंय का 22? अरे काय लागा, अरे साधा अन्न पाणी सुद्धा घरात ती बाय करायला नको म्हणते या. आणि उद्या समजा वाटणीला बसल्या ह्यातला गुंटा तरी सोडन का? नाही मग निम्म द्यावा लागेल तिला. मग हे डाळिंबीचा एवढा पैसा येतोय, त्यातला रुपया तरी बिचारी सोडन का? एक काम कर ना मग. काय? दे ना हुसकून कुठं तरी निवड. आला का किती वाद जरी घातलं त्या बाय बरोबर तर बाय घरातनं बाहेर पाय टाका ना या तसं नाही करत, हाताला धरून हिसकून द्यायचे डायरेक्ट. डायरेक्ट. मग थोडी तरी कुठं लाज वाटत ना जाईन निघून. हा ना, नाही लाज वाटायच पाहिजे. आपण एक तर घरात रुपयाचं काम करत नाही, बरं शेतात सुद्धा करत नाही, थोडं लाजून मिळलंच पाहिजे तू माणसं. एवढं कष्ट करतोय सगळे, मग तीच खात्यान घरी बसून. ही पण गोष्ट खरी आहे या. काय करत थोडं भांडायचं आणि द्यायची एखाद्या दिवशी आकडून. हायला वहिनीला सांगायचं घरी, वहिनी बरोबर की. हा, तू म्हणतो ती गोष्ट खरी आहे. नाही माझं तुझं बरोबर आहे. मी एवढा लागा राब राब राबतोय शेतीत, मी काय ह्यांना मोकार फोकाडचं द्यायचं. पोरगी मोठी झाल्या तुला लग्न करून द्यावं लागेल. सगळंच की लग्न करून. हुंडा पाणी द्यावं लागेल सगळं. उद्या म्हणले घर जावं करून इथंच राहायचं तर ह्यातले निम्मे द्यावे लागणार. आता खेळच संपला. तुला त्यांच्या हाताखाली काम करीत बस. नाही नाही, हे तू बोलतोय की नाही तसंच करतो. मनावर ह्यांना घे जरा. आहे ना, तू बघच आता फक्त हिला अशी जी हुसकून देतो का नाही, हिनं परत जिंदगीत इकडं पाय सुद्धा टाकला नाही पाहिजे, असंच करतो. तसंच कर. डाळिंबाला जर व्यापार लागला सांग माझ्याकडे आहे. हो नाही सांगतो की आता झालंय, आता फळ लागायला झोपी झाली आहे. ते थोड्या दिवसात लागलेत आपल्या फळ आता. लागल्यात. फक्त ते एक दोन गडी बघून ह्याला वेळची वेळ औषध पाणी केलं की फक्त एकट्यावर लोडलं येतो या. जाऊ मग. हो हो जा जा. सेटिंग चांगली केली डाळिंब. हो हे काय आता काय झालंय, तुरुंब्या ते वर बांधून घ्यायचे ते अजून. हे फळ लागले लोंबाय खाली. खा. ए बाई, झाला का नाही स्वयंपाक? अरे स्वयंपाक करून ठेवलाय, भांडी बी घासलेत, गुरांना चारा घालत होते. मग आता रानात कोण जायचं? रानात बी जाते, पण पुन्हा तेवढं भाऊजीला सांगून तिचं पैसे देशील ना. हे बघ, मला तर काय लाडी गोडी लावू नको. आणि तुझा भाऊजी ना लगेच पागाळतो. त्याच्यापासून जर पैसे घेतलेला मला समजलं ना तर तुझं काय खरं नाही बघ. तुझ्या सकट ना तुझ्या पुरीला पण घराबाहेर काढी ना. असं काय म्हणतेस, आता सगळी कामं तर केलीस की. आता मी तेवढं फीच पैसे दे की. आता तू म्हणाल ते काम केलं, अजून वाटलंस तर अजून बी काम करते, पण तेवढे पैसे दे. हे बघ, उद्यापासून पुरीला शाळेत लावू नकोस. पुरीला पण रानात घेऊन जा कामाला. असं करू नको ग, तिचं आयुष्य बरबाद होईल. अगं ते हायच केवढी सवय हाय वय रानात कामाला जायचं. अगं तिला लहानाची मोठी करायची, लग्न करून द्यायचंय. त्याला किती खर्च येतो माहितीये ना. मग तिला घरी ठेव, अजिबात लावायचं नाही शाळेत. अगं मी सगळी कामं करून तुझी, तू काही करू नको, पण माझ्या पोरीचा असा हाल करू नको. हाल कुठं करते मी तवा? उलट तिला चांगला घास खायला भेटतोय, एवढंच बघ. नाही ग, आम्ही तिला लय तर हाताच्या फोडासारखं वागवले. म्हणजे तुला असं- माझ्याच्याने नाही होणार तिला शेतात नेणं. म्हणजे तुला असं म्हणायचंय का मी त्या पुरीला जीव लावत नाही म्हणून? मी तसं म्हणलंच नाही ग, पण तिची शाळा नको सोडू, तिला शाळेत जाऊ दे. शाळा बिळात असलं काय जमणार नाही. उद्यापासून कामाला घेऊन जा, चल. ऐक नाही माझं एवढंच मला बाकी काय नको. एवढं माझ्या पत्रात घाल, एवढं घाल माझ्या पत्रात. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? नाही म्हणलेलं सरक.
माझ्या पोरीसाठी. त्यांची सगळी काम करते, म्हणाल ते काम करते, रानातलं करते, गुरांचं करते, पण कामाया येत नाही हिला. का अशी वागायला लागली माझ्या संग? देवा, का र परीक्षा बघतोयस माझी? का? हा मग का ग झालं बा? मी ना काकीला वहिला पैसे मागितले. हं. काकी मला खवळली. तू कशाला गेली काकीकडे? तुला माहिती आहे ना ती पैसे देणार नाही. हा, तू काळजी करू नको. मी ना हिथलं काम झालं ना दुसऱ्याच्या रानात जाईल आणि तुझ्या बहीपुरतं पैसे आण ना, आणि तुझ्या फीचं पण पैशाचं मी काहीतरी करेन. आणि परत नानीला मागू नको बरं का काकीला. हं? मी आहे ना बाळा तुझ्यासाठी. मी तुझे सगळे स्वप्न पूर्ण करीन. तुला कसलेच कमी पडू द्यायची नाही. जे नाही ते काम करत, पण तुला त्यांचं स्वप्न पूर्णच करून दाखवायला हवं. मोठे अधिकारी करेन बाळा तुला मी. हं? तू धीर नाही सोडायचा. हा, काकी काय म्हणलं ते लक्ष देऊ नको. मी आहे ना, आई आहे ना, आईवर विश्वास आहे ना तुझा? आहे ना? रडू नको. उरका ताई, उरका लवकर. आताशे 2-2 कॅरेट झालेत काटायचे. उरका लवकर. भाऊजी, बोला ना वहिनी. मला काय काम आहे का? मी काम करते, मला काम पाहिजे होतं. म्हणजे घरी तर भरपूर शेतीवाडी कामच. तसं नाही, मग? असं घरात बसून कंटाळा आलाय म्हणून आमच्या रानातली सगळी कामं झालेत. म्हणलं कंटाळा आलाय, म्हणलं यावं तुमची कामं करू, थोडे काय पैसे आपलं असलेलं बरं असते ना. अहो, एवढी तुमची डाळिंबाची बाग, आंब्याची बाग, आणि तुम्ही कशाला येताय? नेमकं काय आहे? काय नाही, मग द्या की काम, मी पण काम करन तेवढंच. पैशाची काय गरज आहे तुम्हाला? पण कामाला कशाला तुम्ही आला? तुम्हाला लागले तर तसे पैसे देईन ना, पण पैसे कशाला तुम्हाला? हा, काहीतरी मला नेमकं सांगा वहिनी. हा, भाऊजी, तुम्ही रडू नका वहिनी. नेमकं काय आहे? माझा जोडीदार होता, तो जीवाचा जिवलग मित्र होता माझा. तुमच्यावर ही पाळी आली, दुसऱ्या येऊ नये अशी. मला नेमकं सांगा काय आहे ते. खरंय तुमचं भाऊजी. तुमच्या मित्रांनी कधी मला कुणाचं रान वलांडायला लावलं नाही. मग आणि माझ्या शेतात येऊन काम करता तुम्ही. तुमच्या पाया पडते, पण मला काम द्यावं. मला अक्कूच्या शाळेची फी भरायची, तिला वह्या पुस्तकाला पैसे नाहीत. हे का, मी देतो फी पुरते पैसे, मी देतो, पण माझ्या शेतात माझे लय उपकार आहेत बघा. हा, त्याचे फार उपकार आहेत. मला काय माझ्या शेतात काय काम करू नका नको, तुम्हाला. ऐका ना भाऊजी, हा. त्यांना नाही, त्यांच्या आत्म्याला शांती नाही लाभणार जर त्यांच्या उपकाराचे पैसे मी तुमच्याकडून घेतले तर. मी कष्ट करते, माझ्या कष्टाचे पैसे मला द्या, पण हे पैसे नको मला. नको? मी काम करते. बरं, तुम्ही मग म्हणताय तर मग करा. काय 1-2 दिवस भरते आणि तेवढी काय हजेरी प्रमाणे देईन मग मी. चालेल? लय उपकार झाले बघा भाऊजी तुमचे. काय नाही उपकार, करा मग काम तुम्ही. बसा येतं. वा वा वा, घरचं काम करायचं म्हणलं की माझं अंग दुखतंय, पाय दुखतोय, पोट दुखतंय, ताप आलाय, हातोरणातनं लोळायला जमतंय. आणि बाहेरचं काम म्हणलं की आता नाही दुखत हात पाय. हा, अहो भाऊजी तसं नाही. तसं नाही मग कसं आहे? अहो 10 एकर जमीन आहे, झालं का आतापर्यंत कधी त्या बांधाला जायचं? झालं? मी काय करू सांगा भाऊजी तुम्ही. खायला लागत नाही होय? अहो अक्कूची शाळेची फी आहे, तिला वह्या पुस्तकं लागते, तुम्ही पैसे द्यायना, ती पैसे द्यायना. नाही म्हणून- नाही, आकूच्या शाळेच्या फीला पैसे लागतात ते, म्हणून दुसऱ्या शेतात कामाला येत आहे. घरच्या शेतात जर काम केलं असतं तर नसतं कधी लागत. गप्प भाऊ,
तू कशाला सीन करतो माझ्याकडे माझ्याकडे मध्ये पडायचं नाही, विषय संपला. आणि तू कशाला आला ते इथं आमचं दोघांचं बघून घेऊ, तुम्ही नाही का तिच्या- मध्ये पडायचं नाही. तिच्या मुलीला तू वहीला पैसे दिले अहो, पण असते तुमचा काय संबंध पुस्तकाला. आहे तुमच्यात बोलायचा? अरे बाबा पण तुझा नाही ना, ते आल्या तू वहीला जर पैसे दिले असते काय? यांना तर कशाला आली असती ती आमचं आम्ही बघून घेऊ, अरे पण तुमचा बोलायचा संबंध नाही. अरे बाबा पण त्याचे माझा मित्र वारला म्हणून तिच्यावर पाळी आली. नाही वारला म्हणजे तू पाहतो का मग ते ती आमचं कशा आम्ही रडत बघून- आमचं अरे आम्ही ती बघून बाबा घेऊ. कशा रडत आली असती इथं तुम्हाला काय करायचंय? आमचा घरगुती प्रश्न आमचा आम्ही बघून घेऊ की, तुम्ही नाही का तुमचं काम मग करा. दे ना तिला शिकव ना शाळेला यायला. आमचं आम्ही बघून आज शिकवायची का भाऊजी, तिला ऐका कुठं ना, लग्न करून टाकायचं आमचं आम्ही बघून घेऊ की, तुमचा काय संबंध आहे आम्हाला बोलायचा? भाऊजी, तुझा बरं इथून पहिला कोण? ओ, तू- चला तुम्ही जा. तुम्ही जा. जास्त बोल नका. पहिला निघ इथून हा निघतो माझ्या आम्ही. शेतातून निघ वयाचा मान राखतोय म्हणून गप्प आहे आतापर्यंत. चला तुम्ही इकडं. ऐका ना भाऊजी. काय काय नाही काय नाही, इथं दुसऱ्या शेतात काम करायला तुम्हाला टायमिंग आहे, घरच्या शेतात तुमच्याकडे घरचं घरी गेल्यावर बघतो. केलंय चला ना. तुम्ही. काय पोरग आहे बा त्याची भाऊ वारला भाऊजाईवर ही पाळी आली तर त्यांनी काय केलं बाबा ही गचांडीत नेलं हिला. त्या पोरीला जर पैसे दिले असते वहीला शाळेला तर कशाला त्या भाऊजाईवर वेळ आली असती. अरे भगवंता अशी कोणावरही वेळ येऊन नको देऊ. सोडा ना. चला फोडा, ऐका ना, हात दुखतो माझा, सोडा हात ना. मोडीन मी, मला वैताग देऊ नका. पूनम, ए पूनम इकडे ये ग. नाही जाणार. पूनम इकडे ये तू. आली का? काय झालंय? हे बघ, बघितली का ही बाय? का? स्वतःच्या रानात कष्ट करायला नको आणि दुसऱ्याच्या वावरात ही कांदा काटाय गेली. म्हणजे घरच्या रानात म्हणून तू जाती आणि लोकांच्या रानात काम करत बसती का? नाही, आपल्या रानातलं सगळं काम आपटून जाते मी. कुठं आपटले हाय का? त्या बांधाचं गावात निघलं होतं का साधं? तिथं गेली, 4 खुरपी नाचावली की तिथनं पळून गेली होय तिकडं. हा काय नाही, हिला अजिबात आपल्या दारात ठेवाय नाही. ही आणि हिची पोरगी आण पिशवी, पाटकीनं पिशवी आण. भाऊजी मी कुठं जाईन हो माझ्या पोरीला घेऊन, तुझ्या पाया पडते मी. पाया पडू नको आणि काय नको, सर साईडला. सांग ना. काय नाही सर, ऐक ना, पुन्हा ऐक ना, सांग ना ग, मी कुठं जाईन सांग. तू कुठे पण जाता, इथं थांबायचं नाही. अगं इथं माझ्या नवऱ्याचं घर आहे, आठवण आहे की त्यांची, मला नको आकलू. ए नवरा गेला आणि ना. हे सगळं शेत पडलं ते नवऱ्याची आठवण नाही का? त्यात काम करताना आठवण येत नाही का तुला? तू जा इथं बोलून येळ घालू नको आणि ऐका तिची पोरगी पण घेऊन ये. भाऊजी, भाऊजी नका ना असं करू. जमणार नाही. भाऊजी. आपल्याला जी गोष्ट पटत नाही ती पटत नाही. भाऊजी. इथं घरच्या वावरात काम करा नको आणि बाहेरच्यांचं म्हणलं कसं जमतंय? मी घरच्या वावरात करते, मला हाकलू नका. अजिबात नाही, इतक्या दिवस सांगून समजून ए! उपयोग नाही होईल. ऐक ना, मला नको ना हाकलू. ही तुझी पिशवी आणि तुझी पोरगी घ्यायची आणि निघायची. मी सगळं काम करून राहणार नाही, राहलं नका मला. परत माझ्या दारात उभं राहायचं नाही. चल निघ. भाऊजी, भाऊजी ऐका ना. पुन्हा अगं कुठं जाऊ मी, कुणाच्या दारात जाऊ? का मला सोडून गेले तुम्ही? पाहिलं ना तुमचा भाऊ भाऊजी माझी कसं छळ करताय. तो वाटलं होतं आपल्या घरामध्ये तुमच्या आठवणीत राहील, आम्हाला मोठं करीन, अधिकारी करीन आणि तुमचं स्वप्न मोठं करीन. पण नाही हो, मी हारले मी. मला माफ करा, माफ करा मला. राज गेल्यापासून पहिल्यांदा चालू होता ताडीची इथं. ताडे, ए ताडे, कोण आले का आता? दाजी तुम्ही? अन असं अचानक फोन नाही काय नाही. काय नाही आलतो म्हणलं राजी गेल्यात म्हणलं बरेच दिवस झाला आलेलो. हा ताडीची गाडी घेऊन यावं जा. कुठे गेली ताडी?
अगं, कोण आले? ते वहिनींचा भाव आहे तर अहो काय दाजी, ठिकाणी? अहो वहिनी आहेत ना ते बारकीसाठी त्यांना ते व्रत ठेवलं होतं ना, ते पूर्ण करण्यासाठी देवाला गेलेत लांब. मग त्यांना आम्ही काय केलं, पैसे पाणी सगळं व्यवस्थित दिलं आणि 8-10 दिवसाचं जेवण वगैरे म्हणजे ते त्यांना जे काय मुबलक गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या दिल्या. त्यात 8-10 दिवस काय येणार नाहीत. मला ताईडी तशी काहीच म्हणली नाही ना. नाही ना, ते सांगायचं कोण नव्हतं करतं? ना कोणाला, असं होतं. नाही ते व्रतच तसं आहे. हा, ते सांगत नाहीत म्हणजे घरच्यांच्या शिवाय कोणाला सांगत नाहीत आणि आम्ही तुम्हाला पण सांगू शकत नाही. आणि काय त्यासाठी त्याच कामानिमित्तानं आम्ही पण गडबडीनं बाहेर निघालो होतो. बरं चाललंय ना. सगळं चांगलं चाललंय बघा. बरं दाजी, आता आम्ही काय झाले, आम्ही निघालोय बाहेर. हा. तर मग तुम्हाला थांबायचं असलं तर थांबा, कारण आम्हाला गडबड आहे. आता कारण मी कुठं पाहुणा माणूस थांबणार आहे? त्यात काय झालंय, ते व्रत फिटूस तर आम्हाला चहा सुद्धा करायचा. तुम्ही एवढं गडबडताय का? नाही, गडबडायचा काय विषय आहे की काय तो व्रत सांगत नाहीत ना कोणाला, त्याच्यामुळे जरा थोडस. मला काहीतरी वाटतंय तुमच्याकडे बघून. तुम्ही असं टाळताय म्हणजे तुम्ही काय असं कुठं तर नाही ना केलं? नाही दादा तसं काय नाही. आमचा विश्वास आहे का नाही, आणि कुठं झाला असता तर तायडीनं तुम्हाला फोन करून सांगितलं असतं. हे बघा तुम्हाला सांगतोय, एक वॉर्निंग सांगतोय. मी दिसतो तेवढा शांत नाही बरं का. अहो, नाही दाजी, आम्हाला जर माहित आहे माझ्या की- बहिणीला जर काही त्रास झाला, माझ्या भाषेला जर काही त्रास झाला, तर माझ्यासारखं वाईट ना तुम्हाला दोघांना पण सांगतो. अहो दाजी, आम्हाला माहित आहे, आम्ही कशाला होते बिचारे आजपर्यंत माझ्या बहिणीनी कधी भावांचं नाक खाली नाही जावं म्हणून असं कुठलंच कार्य केलं ना, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. हाय की, बरोबर आहे. हा, नाही तिने तसं- कधी आमच्यापाशी हात घेतला नाही. तिच्या घरी जळता जळलं नाही अशी संपत्ती आहे तिच्यात, तरी तिने तिच्या नवऱ्याचं घर सोडलं नाही. नाही, हाय की बरोबर. फोन आला. तर जावं लागतंय का आपल्याला आता? हा, निघालो काय वाटतच आहे. आलो. बरं दाजी, तुम्ही थांबायचं असलं थांबा मग. बघा, बरं चल आपल्याला जायचंय. चल. येऊ का दाजी? असू द्या, आता एवढ्या बार समजून घ्या. ह्यांनी गडबड काय एवढी केली? माझी बहीण देवाला गेली, भाशी देवाला गेली. तिने एक तरी फोन केला असता ना मला. काहीतरी 100% नेमका घोळ आहे हे मला बघणं गरजेचं आहे. माझी बहीण 100% संकटात आहे, काहीतरी बघणं गरजेचं आहे बाबा. ह्यांचा कार्यक्रम लावतोय मी आता. ताईडीकडे गेलो का काय उपयोग नाही झाला गड्या. अमोल, बोला की. इकडे काय चाललंय? काहीच नाही निवांत. तुमचंच काय चाललंय? काय नाही बाबा, हे काय गुरांना खाणं पाणी चाललंय, काय चाललंय? काय लय लांब आलाय? ताईडीकडे गेलतो. बर, मग भेटले का? नाही ती बारका म्हणला गेलं देवाला कुठं. ताईडीने ती भाषेत उगं गेलं देवाला, त्यामुळे काय गाठ भेटच नाही. असं होय? हा, अरे अमोल, देवाला फिवायला नाही गेली ती. मग ते दोघा नवरा बायकोनी त्यांना हाकलून दिले, हानमार केली. काय तरी मला वाटत होतं, कारण मी दारात गेलो का त्यांची धावपळ बघितली. मी घरी गेलो आणि त्यांची धावपळ लगेच बाहेर जायची, आणि ती म्हणले की देवाला चालल्यात म्हणजे. आणि मी तरी म्हणलंच त्यांना काहीतरी गडबड तुमच्याकडून झालेली आहे. माझ्या बहिणीला जर काय, कारण कधी वाळल्या पाचोळ्यावर नाही देत माझी बहीण कधी पाहिजे. लय गरीब आहे. आम्हाला कधी ह्या गोष्टी काढल्या कधी सासरच्या कधी सांगितल्या नाहीत. पण आता मला बघणं गरजेचं आहे कुठे गेली आणि कुठं नाही. बरं ती काय का असं ना, मग एक काम करता का माझ्याबरोबर येता का? हो येतो. हा, माझी बहीण कुठं गेली, बारकी पोरगी आहे संग, दिवस असं पडल्यात. चला बरं, चला बरं चला बघू कुठतरी. ह्या डरमाच्या गाड्यांना सांगितलं होतं लवकर येऊन एवढं डरम बिरम घेऊन जा. गेडी बी काय कामाशी नाही त्याची आईला वाल्या, दुसरीकडे बघावंच लागते मला पण दुसरीकडे. तर ही मलाच करावं लागेल. दादा, काही खायला हाय का हो तुमच्याकडे? आम्ही दान धर्मच चालू केला या. तसं नाही, सकाळ धरणं पुरीने काही खाल्लं नाही. मग तुमच्या पोरीने खाल्लं नाही त्याला मी काय करू? असं खायला देऊ नका. वाटलंच तर मी तुमचं काहीतरी काम करून देईल. काय खुरपायचं असेल काय रानातलं घरचं रुपये काम. बिरुपये मला माणसं लागतच नाही. आणि तशी पण तुमच्या सारख्यांवर विश्वास ठेवायचा मी सोडून दिलाय. सकाळ धरणं गाड्यांना सांगितलं होतं डरम न्यायला, अजून न्यायच्यात मला उचलला होता. मी नेऊन काय ठेवू नको, का? हात लावू नको. ए, खायला द्या ना. खायला नाही काय नाही माझ्याकडे. शिळा- तुला कुठून द्यायचं खायला? शिळा असलं तरी शिळ चालेल. ते पण नाही, आम्ही गुरांना चारतो शिळ. एवढंच तुकडा द्यावं म्हणजे काहीच पोरीच्या नाही पोटात म्हणलं ना. सकाळ धरणं काय नाही हो. तुझ्या पुरीच्या मी तुझा काय मी ठेका घेतलाय काय? माझ्या पुरीने खाल्लं नाही, मी खाल्लं नाही. असं नका म्हणू. तोंड घेऊन आली इथं लगेच. कुठाली तू? बाजूच्या गावची आहे. बाजूच्या गावची? आमच्या गावात काय करते इकडे? वर तोंड घेऊन आली इकडे. काय चोरी बिरी नाही ना केली आमच्या गावात? असं नका बोलू मालक. अहो, आता काय सांगू तुम्हाला? काय माझा सांगू बिंगू नको. इथनं चालती हो पहिली. थोडीशी भाकर द्या मालक. अरे बाई तुला लाज बीज काय वाटते का नाही ग? एकदा नाही म्हणल्यावर
तरी तोंड घेऊन सारखी भाकर द्या भाकर द्या भाकर द्या. मी काय अशी पदरात घेऊन येतो काय भाकर? मी ड्रम नेऊ राहू दे डरम माझा, निचिन चोरी करून बाजूच्या गावची. चल थोडस द्या किंवा तायडे. किती शोधलं मी तुम्हाला. अरे मी वन वन हिंडतोय, तुझ्या घरी गेलतो, तो म्हणला देवाला गेलाय. हा ए यार तुझी बहीण ही काय? अरे काय झालंय, तिच्या दिराने त्यांनी हाकलून दिले तिला घरी. अरे तुला काय लाज बीज वाटते का नाही? चांगली बहीण अरे आली, तिच्या परिस्थिती आली म्हणून तुझ्या दारात आली. तू लागला वेळ ठेव ठेव बोलाय. काय तुला ठेव माहिती ठेव की मी बोलाय? कोण आहे ती? कोण का असा ना हा? कोणाला जागीरदार का असा पण तुझी बहीण चल रे. दादा ते जाऊ दे. दादा आम्हाला भूक लागली रे. चल, तिला चल, चल, खायला चल. दे. आलाय बघतो मागायला. तुझ्याकडे पण. ए चल बघतोय माझ्याकडे. अख्खं गाव विकत घ्यायची ताकद आहे आपल्यात. तू माझ्याकडे बघायला लागला. अरे शाना बहिणी तर दारोदार हिंडते भीक मागत आणि हे आलाय कडक कपडे घालून. डराम घेऊन जातो. बघितला कसा दुष्काळात 13वा महिना चालू झाला आता. मग काय बरं झालं त्या दादाला कसं तरी कटवून दिलं. आला का तो दादा म्हणजे लय रगेल माणूस आहे. आडमोठा आहे जरा. बघितलं ना बोलणं कसं होते रगेलच. दिसण्यावरच कसं दिसतोय. कट आपण भांडणा तान्नाच्या नादाला लागतो तवा. अगं बाया त्यानं मागच्या 2-4 महिन्यापूर्वी अख्खं गाव झाडलं होतं. हा आडमोठा आहे पोरलंय ती. आपण म्हणतो आपलं कष्ट करून जगणारे माणसं आपल्याला भांडणा तान्नात पडायला नाही, मग आपण आपलं गप बसायचं. त्याला गडबड वाटत होती बरं का. वाट झालं या बाईनं केलाच कुठं ना काहीतरी. का दाजी आला होय, या चला घरी होय नाही या. ए थांब, ही तुझी नाटक आहेत ना, बंद कर आता. हो तुम्ही कशी काय आले? इकडे इकडे बोल. इकडे बोल. इकडे बोल मला तू. हो दाजी. ए थांब, तू म्हणला होता ना माझी बहीण देवाला गेली. हो ही देवाला गेली ती का? तुझी भाऊजाई आहे ना, आईच्या ठिकाणी ये. तू जाग्यावर खेळ. काय तू असा त्रास देतो काय? हा, तिला एक मुलगी येईल व्यवस्थित. तू राहू दे ना घरामध्ये. अहो, दाजी त्याचं काय आहे आता मला सांगा. आपल्या घरची लक्ष्मी जर दुसऱ्याच्या वावरात एवढं शेत असून जर का अरे तुझ्याकडे एवढा पैसा अडका असून, डाळिंबाची बाग आहे तुझ्याकडे, तेवढा असून तू पुरीला 10 रुपये द्या ना रे वहिला. हा अहो दाजी तसं नाही, पण आता तो का ते वहिनीचा आडमुठपणा करते त्याला काय आम्ही करते आडमुठपणा? अहो घरातलं एक साधं काम करत नाही. काम करेन तुझी बायको करेन, फक्त नटापटा करते आणि बाहेर फिरायला जातो वैर तुम्ही. अहो, तसं नाही दाजी. ते बघा आता त्या दिवशी मी स्वयंपाक करायला लावला तर स्वयंपाक सुद्धा केला नव्हता. तू काय म्हणला मला? तुझी काय बहीण लबाड बोलतोय? देवाला गेली. लबाड बोलतोय हा. त्यांनी हाकलून दिली, मला सगळं सांगितलंय. रडत होती तिथं. हानमार तिथं करते दुसऱ्या ती. दारात तुम्ही उभं त्रास होती. देताय तो गबी. अरे नका करू असं राजा हो. अहो नाही करत. अहो, आम्हाला काय हाऊस आली गाव करायला. तुला काय याला आहे ना पोलीस स्टेशन केस करा. पोलीस नाही यांचं आहे ना, याचा हातपाय मोडतो मी बरोबर. हा. काय करायचं करतो बरोबर. दाजी तसं नाही, पण त्यांना बी थोडंफार समजा. अरे तुला समजतंय का मी काय बोलतोय? माझी बहीण आहे ती. जशी ती बहीण आहे ना, तशी माझी ही पण बहीण आहे. कळतंय ना तुला? कळत नाही का ग? हा आता तुला काय असं पट्टा काढायला लावू काय ना, मला वाटतं पोलीस स्टेशनला नेऊ. नाही दाजी आज थोडं तुम्ही समजून घ्या. आम्ही काय मुद्दाम हे बघ तुला सांगतोय मी, जशी ही बहीण तशी ही माझी बहीण. तुला पण सांगतोय ग, जर माझ्या बहिणीने जर थोडा जरी त्रास झाला इथून पुढं, तर माझ्यासारखं वाईट नाही. अरे तुझा आई बाप गेल्यावर तुझ्या मोठ्या भावानी आणि तुझ्या ह्या भाऊजाईनी तुला लहानाचा मोठा केला. तुला शिक्षण, तुझं लग्न कुणी केलं रे? सगळं ह्यांनीच केलं ना. केलं की. तुला तळ हातातल्या फोडावानी जपलं आणि तुझ्याकडे आज काय थोडी माऊस आला अंगावर तुझ्या, तू लागला गुरुमी दाखवाय त्यांना. थोडंफार जरा अक्कल जरा जागेवर ठेवून जरा कोणती गोष्ट करीत जा ना. का 4 पैसे आलं मग लागला तू ढासपूस करा ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून. तुला कुणी तुला सांगन आमकं करायचं तर अरे पण आता हिला एकटीच पोरगी आहे ना. हिचं लग्न येऊ झाल्यावर ही जमीन बिमीन कुणाला आहे? तुमच्या लेकराला जीव लावून ती काम करतात ना. तुम्ही फक्त आहे सारखं जपा तिला, बाकीचं काय ना करू. नाही तर मग मी आहे मग बघायला पुढची बात पुढे. नाही नाही दाजी वहिनी परत असं काय होणार नाही. चला. तिथून पुढे झालं नाही पाहिजे असं. नाही 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 चल. नाही तर तुला पोलीस केस करू मग. नाही नाही नको. चल चला तुला बी आपलं चांगले कपडे शाळेचे घेऊ आणि चांगलं तिला शाळेत टाकतो. दाजी चला चला तुम्ही नाही आता- चहा पाणी करतो. नाही हो का, बहिणीलाच आमच्या चांगलं सांभाळा. बाकी काय विषय नाही, व्यवस्थित राहा. तुम्हाला काय अडचण आली डायरेक्ट मला फोन करीत जा. हो 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 आणि तू सांगत जा मला फोन करून.
असं मनातली मनात कोणती गोष्ट घुटीत जाऊ नको. चला नाही सांगितल्यावर काय कळलं ना आम्हाला. चला चला. दाजी चहा बरं, चला चहा घेऊ पाहुणं. चला चहा घेऊ.